गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, माझ्या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसाल तर आताच सबस्क्राइब करा आणि आलेल्या बाजूच्या बेल आयकॉनवर आपण क्लिक करा। तर आपण पाहूया हा नवीन व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या माझे गाव या सुंदर धड्याची ओळख करून घेणार आहोत। चला आपल्या सुंदर गावाची सफर करूया। मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता पहिली गणित नवीन अभ्यासक्रमानुसार याचा पहिलं प्रकरण आहे माझे गाव। आता आपल्याला काय करायचं आहे बा, हे चित्र बघायचं आहे बघा। निरीक्षण करून तुम्ही हे चित्र पूर्ण बघून घ्यायचं आहे आणि या चित्रामध्ये कुठं काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। आता बघा, आपण हे चित्र इथून बघूया। आता याला हे आहे ढग। आता ढग कुठं आहे त्या चित्राच्या सर्वात वर आहे आणि याच्याही वर, ढगाच्या वर काय आहेत बघा, हे ढगाच्या वर आहेत पक्षी। आता या ढगाच्या खाली काय आहेत बघा, ढगाच्या खाली आहे हे टेकड्या म्हणजे डोंगर। बघा, या ढगाच्या खाली काय आहे, डोंगर आहे आणि या दोन्ही टेकडीच्या मध्ये काय आहे बघा, हे सूर्य आहे। आता हे काय आहे बा, अगदी बरोबर, हे आहे झाड। झाडाच्या वर किंवा झाडाच्या जवळ तुम्हाला काय दिसतंय पा, तर झाडाच्या जवळ ही एक मांजर आहे। मांजर कुठं आहे, झाडाच्या खाली आहे आणि झाडाच्या बाजूला उजव्या हातावरती काय आहे, ही हापसी आहे आणि ही हापसी कोण हापसते आहे, ही एक महिला हापसी हापसते आहे आणि आपल्या माठामध्ये पाणी भरत आहे। पाणी कुठं जात आहे, हे माठात। या हापसीच्या उजव्या हाताला काय आहे पा, तर हे आहे पाण्याची टाकी आहे आणि या घराच्या मागे काय आहे, हापसी आहे आणि हापसीच्या पुढे काय आहे, तर घर आहे। अगदी बरोबर आहे। आता पहा, हा रस्ता सुद्धा तुम्हाला दिसतो आहे। या रस्त्यावरती सर्वात पुढे काय आहे, तर ही ॲटो आहे आणि ॲटोच्या मागे काय आहे बघा, बस आहे। बसच्या मागे स्कूटर आहे आणि स्कूटरच्या बाजूला काय आहे बघा, ही कार आहे। आता सर्वात मागे काय आहे, तर कार आहे आणि सर्वात पुढे काय आहे, तर ॲटो आहे। आता पहा, हे घर आहे। या ठिकाणी हा काय दिसतोय तुम्हाला, गोठा, बरोबर आहे। आता गोठ्यात म्हणजे गोठ्यामध्ये काय आहे पहा, हे तर गोठ्यामध्ये आहे गाय आणि गाईच्या बाजूला काय आहे, वासरू आहे। अगदी बरोबर आहे। आता हा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या बाजूला कोण आहे, हे त्यांच्या पत्नी आहेत, महिला आहे आणि त्याच्या बाजूला हा एक कुत्रा आहे। कुत्रा हा बाजूला आहे बघा। आता हा वासुदेव कुठं आहे, तर या फाटकाजवळ आहे म्हणजे या कंपाऊंड जवळ आहे। या गेट जवळ कोण आहे बघा, तर गेट जवळ आहे ही मुलगी आणि या मुलीच्या पुढे कोण आहे, तर मुलीच्या पुढे आहे हा मुलगा आणि या मुलाच्या मागे कोण आहे, तर ही मुलगी आहे। बरोबर उत्तर आहे। आता बघूया आपण खाली, या ठिकाणी हे शेत आहे। शेतामध्ये हा शेतकरी नांगर हाकत आहे। त्यानंतर बघा, हा शेतकरी काय करत आहे, ट्रॅक्टरवरती शेती करत आहे, नांगरत आहे आणि त्याच्या मागे बघा काय आहे, हे सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे आणि या विहिरीमधनं काय आहे, हे पाणी ओढतं। हे पंप आहे। पंप कुठं बसवलेला आहे बघा, या विहिरीच्या आतमध्ये। विहिरीत काय आहे पहा, तर विहिरीत आहे पाणी आणि या विहिरीच्या वर या ठिकाणी काय आहे, हा सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे बघा। आता या सोलर प्लॅन्टच्या म्हणजे या शेतीच्या जवळ काय आहे, ही दुसरी शेती आहे आणि यामध्ये हे ट्रॅक्टरनं आपली शेती तयार करत आहे। त्याच्या डाव्या बाजूला हा शेतकरी आपल्या बैलांनी काय करत आहे, नांगर करत आहे। तर पहा या मित्रांनो, या चित्रामध्ये आपण बरंचसं निरीक्षण केलेलं आहे। आता अजून बघा, ही मांजर या झाडाच्या खाली बसलेली आहे
आता पहा, हे घर आहे. या घराच्या वर काय आहे पहा, तर घराच्या वर आहे ही छत्री आहे. टीव्हीला आता ही जी स्त्री आहे, ही जी महिला आहे, ही महिला कुठं आहे, तर या कंपाऊंड वॉल जवळ उभी आहे. या शेतकऱ्याच्या मागे कोण आहे, तर गाईचा गोठा आहे आणि गाईच्या गोठ्यामध्ये गाय बांधलेली आहे. आणि हा जो वासुदेव आहे, हा वासुदेव या घराच्या जवळ आहे, म्हणजे या कंपाऊंड जवळ आहे. आणि त्याच्या पुढे बघा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती सर्वात पुढे हा ऑटो आहे आणि सर्वात मागे बघा ही कार आहे आणि मध्ये कोण आहे बघा, मध्ये आहे ही बस. तर मित्रांनो, तुम्हाला या चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण करत असताना वर खाली आजूला बाजूला ह्या सर्व गोष्टी आपण शिकलो आहे. या टेकडी जवळ काय आहे, हे घर आहेत आणि त्याच्या बाजूला काय आहे बघा, हे एक धरण आहे. त्याच्या बाजूला काय आहे, हे धरण आहे. त्याच्या बाजूला हा बगीचा आहे. हे सर्व फुलझाडे आहेत या इकडे आणि इकडच्या बाजूला काय आहे, शेती आहे. उजव्या बाजूला फुलबाग आहे आणि डाव्या बाजूला शेती आहे. तर नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल. तर आपण पुढच्या पाठामध्ये शिकूया कोंबडा कोठे आहे. तर तोपर्यंत धन्यवाद.